तांदूळाची खिचडी तर आपण नेहमीच खातो. मग तांदूळाची नाही, बाजरीची नाही, मग खिचडी बनवली तरी कसली? तर अतिशय पौष्टिक अशी मस्त ज्वारीची खिचडी रेसिपी आपण आज बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता पौष्टिक अशी ज्वारीची खिचडी रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. अतिशय पौष्टिक खिचडी आहे. तर एक वाटीला थोडी कमी बघा ज्वारी घेतलेली आहे, अर्धी वाटीला कमी मूग डाळ घेतली, अर्धी वाटीला कमी तूर डाळ घेतली. इथं बघा 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले, टोमॅटो कट करून घेतले 2, शिमला मिरची घेतली 1, बिया काढून घेतल्या, लसूण पाकळ्या घेतल्या 5 ते 6, शेंगदाणे, वाटाणे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. तर आपल्या आवडीनुसार आपण भाज्या घालू शकतो. गाजर पण घालू शकतात तुम्ही, बटाटा घालायचा तर घालू शकतात, पण डायबिटीस वगैरे असली तर मग बटाटा तुम्ही स्किप करू शकता. डायबिटीसवाल्यांना तर अतिशय पौष्टिक आहे ही खिचडी. तुम्हाला यातलं जे स्किप करायचं तुम्ही करू शकता, जे वाढवायचं ते वाढवू शकता. आता बघा इथं ज्वारी मी स्वच्छ धुवून घेतली, अजिबात भिजत वगैरे काही घातलेली नाही, तरी अतिशय सुंदर ही मऊसूद अशी खिचडी झालेली आहे. ज्वारी स्वच्छ धुवून घेतली आणि बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असं चालू बंद करून अशी बघा भरडा करून घेतलेला आहे. खूप जाड पण नाही ठेवली, खूप बारीक पण नाही केली, असा भरडा केलेला आहे बघा. असं चालू बंद करायचं मिक्सर, म्हणजे बरोबर भरडा होऊन जातो. तर इथं बघा आता ज्वारी तयार आहे. तर आपल्याला बघा आता मी गॅसवर कुकर ठेवलं, गॅस चालू केला. याच्यामध्ये आता आपल्याला 2 पडी तेल घालायचं आहे बघा. तर बघू शकता तुम्ही इथं साजूक तुपाचा पण वापर करू शकतात. तर तेल तापल्यानंतर मी मोहरी टाकली, त्यानंतर जिरं टाकलं, त्यानंतर लसूण पाकळ्या टाकल्या, त्यानंतर आता जाणार आहे मस्त असा छान फ्लेवर देणारा कढीपत्ता, माझा आवडता. तर कढीपत्ता गेलेला आहे. हिरवी मिरची मी कट केली नाही, अख्खीच टाकलेली आहे. छान लागते, नक्की बनवून बघा तुम्ही. आणि शिमला मिरचीचे तुकडे गेलेले आहे बघा, चौकोनी तुकडे केलेले, 1 शिमला मिरची. तर तुम्ही गाजरही घाला, मस्त पौष्टिक असं. आता कांदा गेलेला आहे आणि परतवून घ्यायचं. तर टोमॅटो आणि वाटाणे आपल्याला नंतर घालायचे आहे, कारण आपण फ्रोझन वाटाणे घेतलेले आहे. जर तुम्ही हिरवे कच्चे वाटाणे भिजत घातलेले असले, ते टाकायचे असले तर मग तुम्ही लगेच टाकून द्या. आणि छान असं आता मी परतवून घेणार आहे. तर खरोखर सांगते, इतकी पौष्टिक ही खिचडी आहे की तुम्ही जर एकदा खाल्ली ना तर तुम्ही तांदळाची खिचडी विसरून जाल. आणि रात्रीच्या जेवणामध्ये अतिशय पौष्टिक, खूप छान अशी ही खिचडी आहे आणि मस्त चवदार होते. आता बघा वाटाणे, शेंगदाणे आणि टोमॅटो, शेंगदाणे सांगायचं राहिलं बरं का तुम्हाला. तर वाटाणे, शेंगदाणे आणि टोमॅटो मी टाकून घेतलेला आहे आणि छान परतवून घेत आहे. तर जेव्हा ही खिचडी होत होती ना, तर खरोखर सांगते घरात असा मस्त वास सुटलेला होता. इतकी सुंदर ही खिचडी लागते चवीला. तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा मला नक्की सांगा कमेंटमध्ये खिचडी कशी वाटली. तर बघा इथं आता मी मूग डाळ आणि तूर डाळ जी आपण ज्वारीचा भरडा केला होता त्यात टाकून परत एका पाण्याने धुवून घेतलं आणि मस्त छान आता मसाले आपले परतलेले आहेत. त्यामध्ये 1 चम्मच हळद पावडर गेली, 1 चम्मच धना-जिरा पावडर गेली, त्यानंतर 1 चम्मच लाल मिरची पावडर गेली, कारण आपण मिरची पण वापरलेली आहे. 1 चम्मच गरम मसाला गेलेला आहे, म्हणजे काळा मसाला. तुम्ही कुठलाही वापरू शकतात, किंवा तुम्हाला नाही टाकायचा, बिन मसाल्याची अशी साधी खायची खिचडी तरी खाऊ शकतात. नुसते हिरव्या मिरचीचीही बनवू शकतात, खूप छान लागते. आता सगळे मसाले परतवून घेत आहे. तर अगदी थोडीशी युनिक काहीतरी रेसिपी मी तुमच्याकरता घेऊन येत असते मैत्रिणींनो. तर नक्की अजून जर आपल्या तुम्ही सोनाज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचे बटनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत दररोज नवनवीन रेसिपी ची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचल. आता बघा जो ज्वारीचा भरडा होता, तूर डाळ, मूग डाळ आपण जे एका पाण्याने परत धुवून घेतलं ते टाकून घेतलं आणि मस्त छान परतवून घेत आहे. आणि एका बाजूला गरम पाणी पण तापवायला ठेवले आहे. तर गरम पाण्याचाच वापर करा. छान असं थोडंसं अजून परतवून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले मस्त छान मग आपल्या ज्वारीला लागतात. आणि आता इतक्यात जाणार आहे गरम पाणी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला खरोखर जर ही ज्वारीची खिचडी रेसिपी जर माझी आवडली असेल
तर मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी संपूर्ण बघा, कुठेही न स्किप करता बघा, ॲड सहित बघा आणि हो हाईप डन करायला विसरू नका. आता बघा पाणी टाकून घेतलेलं आहे मी. थोडं जास्तच पाणी टाकायचं, म्हणजे जर 1 वाटी आपली ज्वारी असेल तर साधारण 3-3.5 वाटी पाणी टाका. मी तर 4 वाटी वापरलेलं आहे, कारण नंतर मग ते बरोबर थोडंसं अशी लुसलुशीत खायला छान लागते खिचडी. तर थोडं पाणी जास्त वापरलं तरी चालतं. बघा मी 4 वाटी पाणी वापरलेलं आहे. तर मस्त आता छान असं हलवून घेणार आहे. आता राहिलं आपलं मीठ. तर आता मीठ जाणार आहे खिचडीमध्ये आणि बघू शकता अशी ज्वारीची खिचडी मैत्रिणींनो अतिशय पौष्टिक आणि कमालची आहे बरं का. तुम्ही जर एकदा खाल्ली ना तर नेहमी बनवाल. रात्रीच्या जेवणामध्ये तर किती पौष्टिक आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे ज्वारी शरीराला किती पौष्टिक आहे. आपण रात्रीची ज्वारीची भाकरी खातो कारण ती पचायला हलकी असते, म्हणून मग अशी ज्वारीची खिचडीसुद्धा पचायला हलकीच राहणार. तर आता बघा, आता झाकण लावून घेतलं कुकरचं आणि 4 शिट्ट्या करून घेतल्या बघा मी. आणि बघू शकता मस्तपैकी. तुम्ही जर ज्वारी भिजवलेली असली तर 2 शिट्ट्यांमध्ये पण होऊ शकते, पण मी 4 शिट्ट्या होऊ दिल्या. पण अगदी तुम्ही वेळेवर सुद्धा बनवू शकतात. आणि वाव, काय मस्त खमंग खिचडी, लुसलुशीत आणि मस्त छान अशी भन्नाट चवीची ज्वारीची खिचडी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. बघा, दिसता क्षणी आले ना तोंडाला पाणी. नक्की जर तुमच्या आजी वगैरे असतील तर नक्की बनवून द्या, इतक्या खुश होतील. आपण सुद्धा सगळे घरातले खुश होतील. आता बघा मी मस्त एका बाउलमध्ये काढून घेणार आहे खिचडी आणि खूप सुंदर लागते. आता असं वाटत आहे कधी आपण खायला घेऊ, कारण वासच इतका छान येत आहे आणि खायला इतकी चवदारी खिचडी लागते. थोडीशी कोथिंबीर गेलेली आहे बघा मैत्रिणींनो ज्वारीच्या खिचडीवर. आता याच्यावर जाणार आहे मस्त असं साजूक तुपाची धार आणि मग विचारूच नका चव ज्वारीच्या खिचडीची. तर मस्त साजूक तुपाने, तर वाव, काय मस्त चव, अगदी भन्नाट. नक्की बनवा मैत्रिणींनो आणि मला माहिती आहे तुम्ही नक्की बनवाल आणि मला मात्र सांगायला विसरू नका. तर तयार झालेली आहे आपली डिश. सोनाज रेसिपीमध्ये ज्वारीची खिचडी बनलेली आहे आज. तर नक्की या सर्वजण खायला आणि रेसिपीला भरभरून तुम्ही एवढं प्रेम देतात, मनापासून लाईक करतात, हाईप डन करतात, रेसिपी पूर्ण बघतात, त्यासाठी मी तुमची हृदयातून आभारी आहे. माझ्या यूट्यूब फॅमिलीचे. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.